आरोग्य विभाग भरती 2025, लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट PYQ अनालिसिस. 2021 मध्ये झालेल्या लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर या पदाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न. In ELISA, one of the detector enzyme commonly used is alkaline phosphatase because आणि पर्याय आहेत. 1. It is easy to isolate from its source. 2. It is very stable. 3. Its catalytic activity is very high. आणि 4. Its use is very simple. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 3. Its catalytic activity is very high. ELISA म्हणजे एन्झाईम विंग्ड ॲमिनोसॉर्बंट ॲसे. ही टेस्ट सॅम्पलमध्ये अँटीबॉडीज किंवा अँटीजेन्स आहेत की नाहीत हे तपासण्यासाठी वापरली जाते. मुख्य करून ELISA HIV तपासणी करण्यासाठी वापरतात. ELISA HIV मध्ये कशी वापरतात ते थोडक्यात पाहू. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे पहिल्या स्टेपमध्ये जर सॅम्पलमध्ये HIVचे अँटीजेन असतील तर किटमध्ये अगोदरच असलेल्या अँटीबॉडीज सोबत अटॅच होतात. त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये एन्झाईम लिंक्ड अँटीबॉडीज वापरल्या जातात आणि त्या अँटीबॉडीज पुन्हा HIV अँटीजेनला जोडल्या जातात. तिसऱ्या स्टेपमध्ये एन्झाईम लिंक्ड अँटीबॉडीजला पुन्हा त्या एन्झाईमचा सबस्ट्रेट जो कलर्ड कंपाऊंड असेल तो त्या एन्झाईमला बाइंड झाला तर त्या सोल्युशनचा कलर बदलेल आणि टेस्ट पॉझिटिव्ह आहे असं म्हणता येईल. अन्यथा टेस्ट निगेटिव्ह असते. या ठिकाणी जरी टेस्ट पॉझिटिव्ह आली तर PCR म्हणजे पॉलिमरेज चेन रिॲक्शन या टेस्टनी कन्फर्म केली जाते. आणखी अशाच उपयोगी व्हिडिओंसाठी आणि आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञानप्रभाला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.